नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील नागसेन नगर ते वडाळा नाका हा महत्त्वाचा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने वाहन चालक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अखेर सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्यानंतर या रखडलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामाला आजपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 14 मधील नागसेन नगर ते वडाळा नाका हा परिसरातील महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. प्रशासकीय राजवटीच्या काळात या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र विविध कारणांमुळे हे काम अर्धवट राहिल्याने अर्धा रस्ता काँक्रीटचा तर उर्वरित भाग खड्डे, मुरुम आणि मातीच्या ढिगाऱ्यांनी व्यापलेला होता. रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे दररोज हजारो वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. विशेषतः दुचाकी स्वार, रुग्णवाहिका आणि शालेय वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. धूळ, वाहतूक कोंडी आणि वारंवार होणारे अपघात यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान द्वारका अंडरपासच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात आल्याने सारडा सर्कल, मदिना चौक आणि मुंबई नाका परिसरातील वाहतूक कोंडी आणखी वाढली होती. त्यामुळे या रखडलेल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी सातत्याने होत होती. या गंभीर समस्येची दखल घेत नगरसेविका नाझिया जाकीर अत्तार आणि नगरसेवक सुफियान उर्फ सुफी जीन यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेविका जागृती गांगुर्डे यांचीही उपस्थिती होती. आज नगरसेवक आमच्या नाझिया अप्पा यांनी आमच्यासाठी काँक्रीट वर्क केला होता, म्हणजे खडीबिडी आणून दिली, त्याच्यामुळे त्यांचा आभार मानतो आहे. नागसेन नगर वडाळा नाका हा मार्ग वडाळा गाव, अशोक मार्ग, पाकाल रोड, भाबानगर, डीजीपी नगर, साईनाथ नगर आणि इंदिरा नगर या परिसरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या मार्गावरील दुरुस्तीचे काम पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र काम दर्जेदार आणि विहित मुदतीत पूर्ण व्हावे, तसेच भविष्यात महत्त्वाच्या विकास कामांमध्ये विलंब होऊ नये अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली. रेणुका नगर तरफ से भाभी नाझिया अत्तार और जागृति गांगुर्डे ये दोनों ने यहाँ आके ये रास्ते की हालत इतनी खस्ता हो गई थी कि रोज गड्ढे इतना पानी लग जाता था और यहाँ पर इन लोगों ने ये काम खड़े का काम करके खुद खड़े रह के काम कर रहे हैं. हम इनके तहे दिल से इनका शुक्रिया अदा करते हैं. नागसेन नगर वडाळा नाका रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र कामाची गुणवत्ता आणि वेळेत पूर्तता याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. नाशिक आवाज न्यूज चॅनलसाठी माजिद पठाण, नाशिक.